5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम या देशातून काढून घेतला होता, संविधानातून काढला होता, काश्मीरमधून काढला होता, वेगळी वेगळी राज्य झाली, जम्मू झालं, काश्मीर झालं, लडाख झालं, आपल्याला वाटलं होतं की काश्मीर काहीतरी चांगलं होईल, काश्मीरचं काहीतरी भलं होईल. 370 कलम काढण्याला आपला देखील पाठिंबा होता, आपण देखील तो क्षण साजरा केला होता. पण आज 5 वर्षानंतर परिस्थिती अशी झालेली आहे, आतंकवाद काही थांबलेला नाहीये. कालकडेच आपण पाहिलं होतं एअरफोर्सच्या ताफ्यावर तिथे अटॅक झाला होता, मोठा अटॅक झाला होता. मग नक्की यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा करत काय होती, गृह खातं करत काय होतं, देशाचं रक्षा खातं करत काय होतं. पण सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे की अजून काश्मीरी पंडित तिथे जाऊ शकले नाहीत. आणि काश्मीरमध्ये आज भाजपा राहुल गांधीजी यांना विचारत आहे की तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही रायबरेलीला का गेलात. मी आज भाजपाला विचारत आहे की तुम्ही गेले 5 वर्ष आम्हाला सांगत होतात की काश्मीर आम्ही बदललेलं आहे, काश्मीर आम्ही बदललेलं आहे. त्याच काश्मीरमधून भाजपला 2 उमेदवार मिळत नाहीये, तुम्ही भाजप म्हणून काश्मीरमधून नाहीये. लडाखमध्ये आपण पाहता एका बाजूने चीन घुसत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपलेच भारतातले नागरिक लडाखवासी तिकडचे केंद्र सरकारला विचारत आहेत, भाजपला विचारत आहेत. 30 ते 40 हजार लोक हे रस्त्यावर आलेले आहेत आणि विचारत आहेत जी तुम्ही वचनं आम्हाला 5 वर्षापूर्वी दिली होती त्याचं काय झालं. तिकडचं व्यक्ती भाजपचा जात नाहीये. एवढंच काय विश्वजीजी तुम्हाला सांगतो, जे 5 वर्षापूर्वी तिथून भाजपमधूनच खासदार झाले होते बिचारे जाऊन आता लडाखमध्ये लोकांची माफी मागून आले. त्यांनी सांगितलं भाजपसाठी आता कधीही मतं मागणार नाही. आज मी तुम्हाला विचारत आहे, हे गेली 10 वर्ष आपण पाहिलंय, भाजपचे खासदार आपण पाहिलेत. ह्याच मतदारसंघात गेले 10 वर्ष तुम्ही भाजपचे खासदार पाहिलेले आहात. देशात भाजपची महाशक्ती तुम्ही पाहिली आहे, बहुमताचं सरकार पाहिलेलं आहात. तुम्ही मला सांगा, सांगलीकर म्हणून सांगा, महाराष्ट्रातले नागरिक म्हणून सांगा, पक्षात भाजपला निवडून दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पदरी काही पडलंय का, महाराष्ट्रात काही आलंय का, आलंय काय असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचं भलं झालंय. मग आपण नेमकं भाजपला मतदान का करायचं किंवा भाजपच्या बी टीमला मतदान का करायचं हा विचार तुम्ही आता केला पाहिजे. आज कोणीतरी आपण महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आलो ते भाजपला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या तानाशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या ह्या वृत्तीला टक्कर देण्यासाठी जी वृत्ती आपल्याला सांगते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाहीये. भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकायचं आहे, स्वतःचं संविधान लिहायचं आहे, लोकशाही बदलायची, लोकशाही संपून टाकायची. म्हणजे उद्याकडे जर निवडणुका झाल्या या भाजपच्या सरकारमध्ये तर त्या निवडणुकीत तुम्ही आम्ही सामान्य माणसं, चंद्रहारजींसारखे सामान्य नागरिक, त्यांचं काही पाठबळ नाही, आर्थिक पाठबळ नाही, राजकीय पाठबळ नाही, असे लोक उभे राहूच शकणार नाही. भाजपचं स्वप्न एवढंच आहे, जशी बीसीसीआयची निवडणूक होते तसं भाजपाने निवडलेली लोक त्या संसद भवनात बसवायची आहेत आणि आपल्या इकडच्या मंत्रालयात बसवायची आहेत. हे मान्य आहे तुम्हाला कटकारस्थान भाजपचं? ही वृत्ती मान्य आहे? ज्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडत नाही, ज्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, अशा भाजपला तुम्ही कधी निवडून देणार आहात का? ज्या भाजपला लोकशाही संपवायची आहे त्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात का? आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ओळखच नेहमी ही राहिलेली आहे. संपूर्ण इतिहास काढा तुम्ही आपला, पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत आणि पुढे देखील आपण करत राहू. ज्या ज्या लोकांना आपण पक्षात पदं दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण तिकीट दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, केंद्रात मंत्री बनवलेला आहे, जात धर्म आर्थिक शक्ती न बघता आपण सर्वसाधारण माणसाला, सामान्य नागरिकाला असामान्य ताकद दिलेली आहे. ही शिवसेनेची ओळख आहे. आज आपण पाहतोय आपण लढत आहोत सगळे ह्या भाजप विरोध लढत आहोत. मान्य आहे आधी थोडी आपली खेचाखेच झाली. मला आता पत्रकार मित्र देखील विचारत होते की आदित्यजी इथे थोडी खेचाखेच झाली होती, काही नाराजी होती का? मी बोललो खेचाखेच जरूर झाली होती आणि आपल्याला मान्य करायलाच लागेल. ह्याच सीटवर नाही तर महाराष्ट्रात अनेक सीटवर झाली होती. त्याच्यात आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एक तर 2019 मध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र आलो तेव्हा देखील लोकांना वाटलं होतं हे सरकार चालणार कसं, लेकिन चालून दाखवलं आपण. सरकार चालतं कसं हे देशभराला उदाहरण दिलं आपण. तसंच ह्या सीटसाठी असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या सीटसाठी खेचाखेच ही साहजिक होतेच. 25 वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत काढली आहेत. त्या युतीमध्ये देखील खेचाखेच व्हायची, ताणाताणी व्हायची, भांडणं व्हायची. ती एवढ्यासाठीच होतं जेव्हा 2 पक्षांना की 3 पक्षांना वाटतं, अनेक उमेदवारांना वाटतं की होय ही सीट मी जिंकू शकतो, इथे माझी ताकद आहे, तिथे खेचाखेच होणं गरजेचं आहे. जेव्हा खेचाखेच होते तेव्हाच आपल्याला कळतं की तिन्ही पक्षांची ताकद तिथे आहे आणि तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाविकास आघाडीची सीट ही जिंकून येतो हे 100% कळतं. झाली खेचाखेच, पण आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. आम्ही महाविकास आघाडी
स्वाभिमानासाठी पुढे निघालेलं. ही महाविकास आघाडी देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. एका बाजूला आपण पाहतोय 10 वर्ष ज्या भाजपाने सरकार चालवलं, 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवलं, ते 10 वर्ष जी आपल्या डोळ्यासमोर निघून गेली, तो क्षण बदलायचा आता आलेला आहे. बदलायचं नाही पण बदल करण्याचा क्षण आपल्या समोर आलेला आहे. हीच ती वेळ आहे, हीच तो क्षण आहे, हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही बदल घडवू शकता. 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर काय अपेक्षित असतं एखाद्या नेत्याकडून? जेव्हा प्रधानमंत्री येतात, जेव्हा गृहमंत्री येतात, जेव्हा मोठे मोठे नेते येतात, तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षित असतं? त्यांनी हे सांगायला पाहिजे की तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरांमध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे, काय काय देशात नवीन केलेलं आहे. पण भाजपला सांगण्यासारखं काहीच नाहीये. 10 वर्षात काही सांगितलं नाही. भाजपची एवढीच यशोगाथा आहे की ह्या इकडे जे समोर जनता बसली आहे, इकडे तिसऱ्या रांगेत कोणातरी वाटत असेल माझं उत्पन्न दुप्पट झालं नाही शेतकरी म्हणून, पण 10व्या रांगेत कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालं असेल. भाजपची एवढीच यशोगाथा आहे की इथे 10व्या रांगेत कोणीतरी बसली असेल महिला, त्यांना वाटलं असेल मला माझं सिलेंडर परवडत नाही, पण समोर कोणतरी महिला बसली आहे त्यांना त्यांचं सिलेंडर परवडत असेल कारण मोदी साहेब स्वतःच येऊन सिलेंडर देत आहेत. पण हे आपण पसंत राहिलो 10 वर्ष. निवडणुकीमागे निवडणुका अशाच निघाल्या. पक्ष मोडत राहिले भाजपाले, परिवार मोडत राहिले भाजपाले, मैत्री मोडत राहिले भाजपाले, स्वतःची पोट भाजलेला, जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करत राहिले भाजपाले. आपल्या देशाला काय मिळालं, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारत आहे, निर्मला सीतारामन ताई या जानेवारीमध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होत्या, त्यांनी सांगितलं होतं की आता 10 वर्ष निघून गेली मोदी साहेबांच्या सरकारची, 10 वर्ष निघून गेली भाजपाची. आता पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात आम्ही सेवा करू ज्या 4 जातींचा आम्ही शोध लावलेला आहे. माहिती आहे कुठच्या 4 जातींचा त्यांनी शोध लावला? तर नव्याने निर्मलाताईंनी नवीन शोध लावला. पहिली जात म्हणजे शेतकरी, दुसरी जात म्हणजे महिला, तिसरी जात म्हणजे युवा आणि चौथी जात म्हणजे गरीब. आज चला चारही जातींचा आपण आढावा घेऊया. 4 जातींना आपण विचारूया, 4 वर्गांना विचारूया की ह्या देशात तुम्ही खुश आहात की हैराण आहात? इथे जर शेतकरी बांधव कोणी आले असते जरा हात वरती करून मला दाखव. आहेत ना सगळे शेतकरी? तुम्ही मला सांगा, तुम्ही ह्या भाजपच्या राज्यात खुश आहात का? तुम्हाला वाटतं का की तुमची शेती चांगली चाललेली आहे? तुम्हाला वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावी? नाही वाटत. कारण आज आपण पाहतोय शेतमालाला भाव मिळत नाहीये, खताची किंमत वाढत चाललेली आहे. कालकडे तो कांदा निर्यात दिसत आपल्या नाशिकमधून वगैरे निर्यात बंदी उठवलेली आहे, पण त्याच्यावर पण निर्यात शुल्क लावलेलं आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात शेतमालाला भाव मिळतच नाही. असंच आपल्यासारखे शेतकरी दिल्लीचे असतील, हरियाणाचे असतील, पंजाब मधले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, हे शेतकरी जेव्हा दिल्लीकडे मोर्चा निघून गेले तेव्हा ह्या शेतकऱ्यांना नावं ठेवली गेली. हेच भाजपाले ह्याच शेतकऱ्याला, ह्याच अन्नदात्याला बोलायला लागले की तुम्ही खालिस्तानी आहात, तुम्ही अतिरिक्त आहात, तुम्ही अर्बन नक्षल आहात, तुम्ही माओवादी आहात. ह्याच शेतकऱ्यांवर भाजपच्या सरकारने लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, गोळीबार केला. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात का? निवडून देणार आहात? नाही देऊ शकत आपण. कारण अन्नदाता देव भव ही जी आपली भावना आहे, ही आपल्या महाविकास आघाडीची भावना आहे. आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात पहा, तुम्ही शिवसेनेच्या वचननाम्यात पहा, तुम्ही काँग्रेसच्या वचननाम्यात पहा, आपण सांगितलेलं आहे स्वामीनाथन आयोगासारखाच आपण MSP या शेतकऱ्यांना देणार म्हणजे देणारच. मला तर राहुलजींनी त्या दिवशी पण सांगितलं की सरकारानंतर एका ठराविक ह्याच्याप्रमाणे आपण कर्जमुक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती. तसंच कर्जमुक्ती आपण देशभरात करणार आहोत. पण आज आपण पाहतोय भाजप शेतकऱ्यांचा वापर करून घेते, हे होर्डिंगसाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेते, लाभार्थीच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पण जे मूळ शेतकरी आहेत, जे बांधावर असतात, आपल्या शेतीत असतात, ते कुठेही खुश नाही आहेत. शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात वाढत चाललेले आहेत. दुसरा वर्ग जो झाला तर युवा आम्ही पण आहोत. आम्ही सगळे जेव्हा काम करत असतो, देशभरात काम करत काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून 6.5 लाख कोटीची गुंतवणूक राज्यात आणली. कारण तेवढ्या नोकऱ्या आपल्या राज्यात नंतर भाजपचं सरकार आलं, भाजपप्रमाणे खोके सरकार आलं, मिंदे सरकार आलं. सरकार आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार बसल्यानंतर एका मागोमागे एक उद्योग पाठवायला लागले. गुजरातला वेदांता फॉक्सकॉन असा एक मोठा उद्योग आम्ही या राज्यात एका उद्योगामुळे या महाराष्ट्रातले
योजनेतल्या 1,00,000 तरुण तरुणींना रोजगार मिळाला असता. घरी बसलं नाही तर तिथे कामावर जाऊन पैसे मिळाले असते, रोजगार मिळाला असता. पण आज या भाजप सरकारला जेव्हा कळलं, जेव्हा सरकार आपलं पाडलं, गद्दारी झाल्यानंतर भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर जेव्हा कळलं की महाराष्ट्राचं काहीतरी भलं होतंय, महाराष्ट्राची प्रगती होते, ते भाजपला बघवलं नाही. आणि म्हणून ह्याच भाजपच्या लोकांनी, ह्याच भाजपच्या खोके सरकारनी तो वेदांता फॉक्सॉनचा प्रकल्प पाठवला होता गुजरातला. तसंच बल्ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस स्टार्टअपचा प्रकल्प असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आता टेस्लाचा उद्योग येतोय, कदाचित तो पण पाठवतील गुजरातला. गुजरातची माझं काही भांडण नाहीये. माझं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की जे गुजरातच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे, काश्मीरच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे, केरळच्या हक्काचं हक्काचा आहे तो राहिलेलो आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, आज तुम्हाला तरुणांना विचारत आलेलो आहे की 2-2.5 वर्ष जे आम्ही भांडत आहोत केंद्र सरकार, मजा मस्ती करू शकलो असतो, आरामात राहिलो असतो, पण ते आम्हाला जी तळमळ आहे ती या महाराष्ट्रासाठी आहे. मी लढत महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? कारण आज आपण लढत आहोत, ही लढाई जी आहे या महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध. जे उद्योग येत आहेत, जे रोजगार येत आहेत, जे आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना मिळाले पाहिजेत, ते चालले गुजरातला, ते रोखायचं आपल्याला, म्हणून मी लढत आहे. मी पण आनंद साजरा करू शकलो असतो, आम्ही पण खोके घेऊन इथे न करता विश्वजितची कदम इथे बसलेलो स्वाभिमानासाठी लढत आहोत. आज महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला या भाजपच्या वाटत आहे का? काल परवाकडे कर्नाटकामधून त्या राक्षसाचं नाव घेणं देखील लाज वाटते. तो काय प्रज्वल रेवण्णा की काहीतरी त्याचं नाव आहे. किती महिलांचं रेप केलंय, हजारो व्हिडिओ त्याचे बाहेर आले कर्नाटकामध्ये. आणि हे सगळं करून झाल्यावर हेच भाजपचं केंद्र सरकार पाठवतं त्या रेवण्णाला जर्मनीमध्ये पळून जायला मदत केलेली आहे. वाटतं तुम्हाला सुरक्षित राहाल अशा भाजपच्या सरकारमध्ये? नाही राहू शकत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ते बिल्किस बानोच्या नावाच्या एक बाईचं देतो, एका महिलाचं देतो. बिल्किस बानो नावाची एक महिला, तिथे गुजरातमध्ये तिचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं. जे बलात्कारी होते त्यांना कोर्टाने सजा सुनावली, कोर्टाने जन्मठेपची सजा सुनावली. मागच्या वर्षी जेव्हा गुजरातची निवडणूक होता, ह्याच भाजपच्या लोकांनी आणि भाजप प्रेमी लोकांनी त्या बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, घरात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? जी संस्कृती, जे हिंदुत्व आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे, जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे, ती हीच दिलेली आहे की त्या महिलेची जातपात धर्म न बघता, बलात्काराची जातपात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, ही संस्कृती आपल्याला दिलेली आहे. आणि गरिबांचं बोलायचं झालं तर आज देशात कोणाला जगणं परवडतंय? आपण पाहत असाल 2014ला आणि आता जी परिस्थिती आहे, तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती? 400. आता किती झाली आहे? 400 पार नाही, 1000 पार झालेली आहे. डिझेलची किती झाली किंमत? पेट्रोलची किती झाली? 14ची आपल्याला आठवतच नाहीये. महागाई एवढी वाढलेली आहे. जे भाजपने आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, आले कोणाच्या खात्यात? हातवरती करून दाखवा मला, आले असतील तर. आले तुमच्या खात्यात 15 लाख? नाही आले. महागाई कमी झाल्याशी वाटते तुम्हाला? जगणं परवडतंय कोणाला? नाही परवडतंय. आणि आज हेच तुम्हाला इथे मी सांगायला आलं, जास्ती वेळ तुमचं घेणार नाहीये, पण आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलं की 10 वर्ष आपण ज्या भाजपला संधी म्हणून तुम्ही पुढे येत होतो. 10 वर्ष ज्या भाजपाने विश्वासघात केलेला आहे, तुम्ही त्या भाजपला पुन्हा मतदान करणार आहात का? करणार आहात? हा मतदारसंघ आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मशाल म्हणून लढवत आहोत. पण एक आनंदाची गोष्ट आहे की ते हातात मशाल आहे आणि हात आणि मशाल हा एकत्र आहे, हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. काही मध्यंतरीच्या काळात मी इथे बातम्या ऐकत होतो की आम्ही टक्कर देणार भाजपला, आम्ही काँग्रेसच्याच वतीने हे करत आहोत. हे खोटं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे आपण सगळे एकत्र लढत आहोत. आणि मध्यंतरी मी एक क्लिप पण बघितली होती विश्वजितची, मला माहिती आपण क्लिप बघितली का, की विश्वजित का दोस्ती जीतेगा. मी ते हक्काने सांगायला आलेलो आहे, दोस्ती माझी आणि त्यांची अजून घट्ट आहे. आणि म्हणून
चंद्रहारजी म्हणजे त्या क्लिपचा अर्थ आहे की मी जिंकेन म्हणजे तुम्ही जिंकेल आणि महाविकास आघाडी जिंकेल म्हणजे इंडिया आघाडी जिंकेल, ह्या ते क्लिपचा अर्थ आहे. गेले 5 वर्ष विश्वजीतजी आणि मी एकत्र काम करत आलेलो आहोत. गेले 2-3 महिने आम्ही रोज सतत बोलत आहोत फोनवर. कधी कधी आमची चुकामुक पण होते, मग मला ते ओरडतात एका मोठ्या भावाच्या नात्याने की अरे आदित्य तू फोन नाही घेतस माझा. कधी कधी माझं त्यांचं असं चालू असतं, ते आता व्यस्त असतात. पण हे सगळं जे आहे, जे नातं आपण घट्ट केलेलं आहे, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आणि शिवसेना मी जेव्हा बोलतो तेव्हा गद्दार गँग नाही, ती चिंदी चोरांची गँग नाही. शिवसेना एकच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा मी बोलतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची शरदचंद्र पवार साहेबांची तीच फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस नाही, डरपोक लोकांची आपली ती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नसते. पण आज तुम्ही लक्षात घ्या, आज उद्धव साहेब जे आहेत, पवार साहेब जे आहेत, सोनियाजी स्वतः परवा आम्ही पाहिलं ते रायबरेलीला गेल्या होत्या. हे सगळे जे आम्ही लढत आहोत, मग अनेक वयस्कर आपले नेते असतील, तरुण नेते असतील, कार्यकर्ते असतील, दिवस रात्र एक करून लढत आहेत. ते संविधानासाठी लढत आहेत. निवडणुका येत जात असतात. गेले 75 वर्ष कोणी मंत्री झालं, कोणी हरलं, कोणी जिंकलं, हरला पुन्हा जिंकलं, हे सगळं होत असतं. पण ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक जर आपण पाहिली तर ज्या लोकांना छळलं जात आहे, राजकीय नेत्यांना छळलं जात आहे, जे मीडियामधले लोक आहेत ते जरी सत्य लिहिलं तरी त्यांना छळलं जात आहे. असंच भाजपवाले जर तुम्ही त्यांना उद्या पुन्हा जिंकून दिलं, की काही अपक्षांना जिंकून दिलं, भाजपप्रणित जे अपक्ष आहेत त्यांना जर जिंकून दिलं, तर ते तुमच्या घरी बिग बॉस सारखा सीसीटीव्ही लावतील आणि तुम्हाला सांगतील तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. एकच उदाहरण देतो मी. जेव्हा 2012ची आपण निवडणूक मुंबई महानगरपालिकेत लढत होतो, तेव्हा आपण मोठे मोठे होर्डिंग लावले होते आणि सगळीकडे करून दाखवलं हे लिहिलं होतं. जी कामं होती ती आपण त्या होर्डिंगवर छापली होती, नेत्यांचे फोटो लावले नव्हते. 2017 देखील तसंच केलं होतं. मुंबईचे काम केलं होतं आणि आता महाराष्ट्रभर मी सांगतो आमच्या 2.5 वर्षात जी कामं केली होती ती आपण लोकांना दाखवत आहोत. भाजप 10 वर्षानंतर इथे येऊन सांगत आहे मटन मांस मच्छी हे विरोधी पक्षवाले खातात. हा काही प्रचार करायला पाहिजे? आम्ही काय खातो, कुठच्या मंदिरात जातो, भाजपवाले कोण होतात की तुम्ही मटन मांस मच्छी खाता की व्हेजिटेरियन खाता हे सर्टिफिकेट देणारे? भाजपवाले तुम्ही किती हिंदू आहात आणि किती हिंदू नाही आहात हे सर्टिफिकेट देणारे भाजपवाले कोण होतात? आज या देशाला भाजप हा मोठा धोका ठरत आहे. भाजपला देश बदलायचा आहे, तो प्रगतीकडे नाही तर भाजपवाद्यांकडे न्यायचा आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणाला मतदान करणार. देश वाचवणं आता तुमच्या हातात आहे आणि सगळ्यात मोठं शस्त्र जे आहे ते तुमच्या बोटामध्ये आहे. तुमचं एक बोट तुमचं एक मत घडू शकतं आणि तुमचं एक मत हे इतिहास घडू शकतं. जे काही IB रिपोर्ट आहे, जे काही सर्वे आहेत त्याच्यात चंद्रहारजी पुढे आहेत. सगळेच आपण पाहत आहोत. म्हणून तर इथे अपक्ष उभा करायला लागला. अनेक ठिकाणी डमी नावं दिली जात आहेत, अनेक ठिकाणी आपल्यासारखी दुसरी चिन्ह दिली जात आहेत. पण आपण ठरवायचं आहे की तुम्ही इतिहास घडवणार की नाही. तुम्हाला संधी आहे बदल घडवण्याची, तुम्हाला संधी आहे आपलं जीवनमान सुधारण्याची, तुम्हाला संधी आहे या देशात इंडिया आघाडीचं सरकार बसवण्याची. ह्या गेले 10 वर्षात आपण पाहिलेलं आहे भाजपवाल्यांनी बदनामी खूप केलेली आहे. मग आपले स्थानिक नेत्यापासून राहुलजींपर्यंत असेल, उद्धव साहेबांपासून सगळ्यांची बदनामी करत आलेले आहे. पण आम्ही सगळे लढत आलेलो आहोत. भाजपचं एकच शस्त्र असतं, त्यांचं म्हणणं असतं कीचड में ही कमल खिलता है आणि म्हणून चिखलफेक होत असते. तुम्ही मला सांगा तुम्ही चिखल साफ करणार की नाही? जी दिलेली वचनं भाजपने मोडलेली आहेत त्याला तुम्ही उत्तर देणार की नाही? या 7 तारखेला तुम्ही इतिहास घडवणार की नाही याचं उत्तर पाहिजे मला. आणि 7 तारखेला जर तुम्ही इतिहास घडवणार असाल तर आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? इथे चंद्रहारजी तयार आहेत नुसतं 5 वर्ष नाही, पुढची अनेक वर्ष तुमची सेवा करायला. मी पुन्हा एकदा विचारतो आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? 7 तारखेला मशाल आणि 4 जूनला इथे गुलालच दिसला पाहिजे हेच मी घेऊन पुढे निघत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.